In figure shows the experimental setup for the Fraunhofer diffraction. This article number 7.9.2 on textbook page number 176. This article is like interference of light. In this figure shows a source of light, yes, and a lens and screen. इथे तुम्हाला फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये हे एक्सपेरिमेंटल सेटअप दिसतंय. एक सोर्स घेतलेला आहे, लाईट सोर्स, येस, तो मोनोक्रोमॅटिक लाईट आहे. मोनोक्रोमॅटिक म्हणजे वेव्हलेंथ सारखे असणारे आणि ते इन ऑल पॉसिबल डायरेक्शन इमिट होतात. आणि इट इज इमिट ऑन द लेन्सवर आपण इमिट केलं. पहिला लेन्स, त्या पहिल्या लेन्सद्वारे ऑल दीज वेव्ह फॉर्म पॅरलल अँड फोकस ॲट पॉइंट P0 ऑन द स्क्रीन ॲट डिस्टन्स D. इथे फोकस झालं दिसतं आणि त्या ठिकाणी आपल्याला ब्राईट इंटेन्सिटी गोल अशी स्क्रीनवर बघायला मिळते. त्याच्यानंतर आपण P पॉइंट घेतलेला आहे त्याच स्क्रीनवरती आणि दुसरा लेन्स ठेवलेला आहे आणि ऑल दीज रे फोकस ॲट पॉइंट P. त्या ठिकाणी आपल्याला ब्राईट किंवा डार्क अशा रिंग दिसतील डिपेंडिंग अपॉन द पाथ डिफरन्स ऑफ द लाईट. ते आता आपल्याला सविस्तर पुढच्या आर्टिकल मधून पाहता येईल. इथे दाखवलेलं आहे हे आर्टिकल नंबर 7.9.3 पेज नंबर 177. तर फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन ॲट ए सिंगल स्लिट हा प्रकार पडतो इथे. हिअर गिवन द सोर्स यस, असा यस सोर्स घेतलेला इथे. दिस यस सोर्स light emit in all possible direction. Then in front kept a lens. हे spherical wavefront असतील. या spherical wavefront incident on the convex lens L. After these ray travels in parallel, that means here we get a plane wavefront. हे स्पेरिकल वेव्हफ्रंट आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट या लेन्समुळं मिळतो. तसंच इथे जी लेन्स दाखवलेली आहे ती लेन्समुळे आपल्याला पॅरलल लाईन मिळत आहेत. इथे पहा, हा सोर्स आहे, इन ऑल पॉसिबल डायरेक्शनने लाईट इमिट करतो आणि त्यातले लाईट, काही लाईट या लेन्सवर पडतात आणि या लेन्स मधून पडल्यानंतर त्या पॅरलल अशा पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. इथे पहा त्या डायग्राम मध्ये तसंच दिसतं. देन हिअर टेक अ स्लिट. मग इथे आपण स्लिट ठेवली, या लेन्सच्या पुढे एक स्लिट ठेवलेली आहे आणि त्या स्लिट मधून आपण साधारण 3 रे असं घेतलेले आहेत पॅरलल अँड फोकस ॲट पॉइंट P0. आणि हे कुठे फोकस झाले? P0 वर ऑन द स्क्रीन. या ठिकाणी आपल्याला ब्राईट इंटेन्सिटी अशी आपल्याला मिळणार आहे बघायला. असो, इन केस यस इज द मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. मोनोक्रोमॅटिक मीन्स सेम वेव्हलेंथ, एकच सोर्स आहे, त्याच्या लाईट वेव्ह सेम वेव्हलेंथचे असतातच. देन वाय डॅश इज द, इथे दाखवलेलं आहे पहा, वाय डॅश इज द प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडेंट ऑन सिंगल स्लिट विड्थ AB. त्याची जाडी किती आहे? AB जाडी आहे आणि ते AB इज शोन AB इक्वल टू A. म्हणजे त्या स्लिटची जाडी A कन्सिडर केला आहे. पाठीमागे इंटरफरन्स मध्ये आपण स्मॉल d कन्सिडर केलं होतं. इथे
स्मॉल ए कन्सिडर केलेला आहे. देन ऑल्सो हिअर गिवन या स्लिट ए बीचे बघा, स्लिट ए बी कुठे आहे, इथे आहे स्लिट ए बी. हे एवढा भाग आहे, हे कार्डबोर्ड आहे, इकडे हे कार्डबोर्ड आहे आणि ह्या स्लिट ए बी मधून हे 3 रे पास होत आहेत. लक्षात घ्या, परत एकदा बघा. तर त्याचा स्लिट ए बी ही ए बीचं सेंटर कुठे असेल, तर ओ असेल. सेंटर ऑफ द स्लिट ए बी, ए बी याचं सेंटर ओ असेल, ओ इथे असेल, दिसते ना. मग ए बीचे 2 जर भाग केले तर एवढा भाग हा किती असेल, ए बाय 2 असेल आणि त्याच्या खालचा भाग ए बाय 2 असेल, स्मॉल ए बाय 2 असेल. अशा टाईपचं हे आपल्याला इथे मिळतं. म्हणून इथे काय म्हणलेलं आहे, द स्लिट ए बी डिवाइड इंटू 2 पार्ट, 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. ए ओ म्हणजे ए टू ओ इथेपर्यंत आणि ओ बी इथेपर्यंत फुल जॉमेट्री आहे, लक्षात घ्या. हे 2 भाग केलेले आहेत आणि दीज हॅल्वड म्हणजे अर्धे अर्धे भाग आहेत. तर त्यांची किंमत व्हॅल्यू ए ओ इज इक्वल टू ए बाय 2 इथे दिसतंय ना. आणि ए ओला आपण कन्सिडर जी स्लिट, इथे दिसतंय जी स्लिट असं दिसतंय, इथे या ठिकाणी जी स्लिट असं दिसतंय. अँड नेक्स्ट थिंग ॲज सिमिलरली ओ बी एच स्लिट, त्याला एच स्लिट म्हणलं आणि तेही अंतर ए बाय 2, म्हणजे हे इथे एच दिसतो आणि इथे जी दिसतो. हे 2 स्लिट वेगवेगळ्या आपण इथे कन्सिडर केले आहेत. नेक्स्ट थिंग हिअर टेक डी इज द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन. हा जो डिस्टन्स असतो ह्याला डी म्हणतो आपण नेहमी करता. आणि डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन ए. व्हॉट इज ए? ए इथे आहे, ए इथे आहे आणि हा डी आहे. हे दोन्ही लेंथ आहेत. द लेंथ ऑफ स्लिट इज स्मॉल ए आणि लेंथ डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन इज कॅपिटल डी. द रिलेशन इज डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल ए. त्यानंतर हिअर गिवन एफ इज इक्वल टू फ्रॉम दिस लेन्स, हा सेकंड लेन्स आहे, इथून जे फोकस होतात, लाईट इथे फोकस किंवा इकडे फोकस असे होतात, त्याला फोकल लेंथ म्हणायचं. दिस इज द एफ इज द फोकल लेंथ. इथे दिलेलं आहे एफ इज द फोकल लेंथ किंवा फोकल लेन्स म्हणलाय त्या लेन्सला. हे फोकल लेंथ ऑफ लेन्स आहे. देन अप्रॉक्सिमेटली जवळपास एफ आणि डी सारखे असतात. म्हणजे हे जरी इथे दूर दिसले, एवढा अंतर दूर जरी दिसलं, ते तेवढं अंतर नाही आहे, हे जवळपास इथेच जवळ असतं. म्हणजेच एफ आणि डी जवळपास सारखे असतात असं म्हणायचं आहे. असो, तर ही डायग्राम तुम्हाला लक्षात आलेली आहे. ही डायग्राम तुमच्या लक्षात आलेली असेल. परत एकदा पहा, ही डायग्राम समजून घ्या. एस इज द सोर्स ऑफ लाईट, वाय डॅश इज ही जी लेन्स आहे, ही लेन्स आहे वाय डॅश. इथून ह्या 2 हे 3 अशा लाईनी गेलेले आहेत. हे ए बी स्लिट आहे, ते ए बी स्लिटचे 2 भाग केलेले आहेत. एक जी भाग म्हणला आणि एक दुसरा पार्ट एच पार्ट म्हणला. मग या ठिकाणी जे दिलेले आहेत ए ओ, हे जे डिस्टन्स आहे ए बाय 2 आहे आणि ओ बी हा जो डिस्टन्स आहे एच स्लिटचा, तोही सारखाच ए बाय 2 आहे. असो, देन इनिशियली समजा सुरुवातीला
ह्या लाईनी फोकस होत आहेत. सरळ ही लाईट इथे येते, इथून ही पॅरलल होते अशी, इथून अशी पॅरलल होते आणि देन आफ्टर हिअर फोकस ॲट पॉइंट पी, पी या ठिकाणी हे फोकस होतात आणि आपल्याला अशी इंटेन्सिटी दिसते इथे, ब्राईट, व्हेरी ग्रेट, म्हणजे जसं की असं दिसते, अशी ग्रेट इंटेन्सिटी दिसते. म्हणजे हे इथे अम्प्लिट्यूड जास्त असतो यांचा आणि हे सेंट्रलला असतात म्हणून यांची इंटेन्सिटी जास्त दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे लाईट घेतलेली आहे ही, समजा या स्लिट पासून आपण अशी ही लाईट घेतलेली आहे, ही लाईट अशी फोकस केलेली आहे, हे 3 रेज यामध्ये जवळपास हे तिन्ही लाईन सारख्या लांबीच्या आहेत. म्हणजे ये पी ओ इज इक्वल टू ओ पी ओ इज इक्वल टू दुसरा इथला काय पॉइंट असेल बी पी ओ, या लाईनी तिन्ही सारख्या आहेत. म्हणजेच इन केस पाथ डिफरन्स 0, यामध्ये पाथ डिफरन्स नाही आहे, कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही आहे, म्हणून पाथ डिफरन्स 0 आहे. म्हणजे सेंट्रलला पाथ डिफरन्स कसा असतो, 0 असतो. आता तुम्हाला डायग्राम समजलेली आहे, तर मग आता केस 1 घेऊया आपण. हिअर टेक केस 1. इन दिस केस 1 काय सांगते पहा. इन अबव फिगर शोज ऑल द पॅरलल रेज फ्रॉम स्लिट ए बी, ए टू बी, ए आणि बी पासून जे स्लिट तीन रेज निघत आहेत, 2 स्लिट केलेले आहेत आपण, ए ओ आणि ओ बी, आणि ते तिन्ही रेज फोकस ॲट सेंट्रल पॉइंट पी नॉट ऑन द स्क्रीन, असं फोकस होत आहेत. हे आपण आता बघितलेलं आहे. दस ऑल द रेज, कोणकोणत्या रेज आहेत, ए पी ओ, ओ पी ओ आणि बी पी ओ मस्ट बी हॅव, त्यांचा कसा असेल, ऑप्टिकल पाथने ते कसे आहेत, ऑप्टिकल पाथ आहेत, सेम आहेत, इक्वल आहेत. सो हेन्स ऑल these rays arrive at a point P with the same phase. इथे फेज डिफरन्सही राहणार नाही, पाथ डिफरन्सही राहणार नाही आहे, सेम फेज असणार आहे. अँड ऑल्सो देर इज नो पाथ डिफरन्स, इथे पाथ डिफरन्सही राहणार नाही आहे, सेम फेज राहणार आहे सर्वांचे. हेन्स द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी पडतो, सर्वांचे सेम फेज असतील तर. आता इथे 2 स्लिट आहेत, 2 स्लिटचे 2 वेव्ह, दोघांची क्रेस्ट एकमेकावर कोन्साइड होत असतील किंवा ट्रफ कोन्साइड होत असतील तर ते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल. आणि व्हेन देअर इज प्रोड्यूस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, दॅट पॉइंट इज हाय इंटेन्सिटी. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे आपल्याला स्क्रीनवर काय दिसतं, हाय इंटेन्सिटी, ब्राईट दिसतो ॲट सेंट्रलला. आता हे ब्राईट पॉइंट दिसत आहे, तो आपण बघितलेला आहे. तरी पण आणखीन एकदा इथे बघा, या ठिकाणी हे एका स्लिटमधून आलेली लाईट ही आणि दुसऱ्या स्लिटमधून आलेली लाईट इथे फोकस होतात आणि ते सेंटरला ब्राईट पॉइंट दिसतो आणि त्याचा ग्राफ असा एकदम उंच मिळतो आपल्याला. ही त्यांचा रिझल्टंट, 2 वेव्हचा हा रिझल्टंट अम्प्लिट्यूड व्हेरी हाय असतो, सेंट्रलला असतो. इथे पाथ डिफरन्स नसतो, फेज डिफरन्स म्हणजे फेज सारखा असतो, डिफरन्स नसतो त्याच्यामध्ये. असो. देन नेक्स्ट केस सेकंड केसमध्ये काय केले पहा. इथे ए बी जी स्लिट आहे, ए बी स्लिट जी आहे, समजा अशी आहे ए बी, या ई बी स्लिटमध्ये इथे ए, इथे बी आहे आणि इथे ओ घेतलेला आहे. याची 2 भाग केलेले आहेत, याला जी असं म्हटलंय आणि याला एच म्हणलेलं आहे. तरी ह्या
जे दोन स्लिट आहेत हे यांची लांबी पण a/2 आहे, ही a/2 आहे. मग यांचं फोकस आपण या पॉइंटला करणार आहोत. मग हे करताना अशा क्रॉस लाईनी जातात, अशा क्रॉस लाईनी जातात ह्या ठिकाणी. म्हणजेच ह्याची ही लांबी म्हणजे ए पी हा कसा असणार आहे, ए पी हा कसा असणार आहे, ए पी हा लेस असणार आहे कोणापेक्षा, ओ पी पेक्षा. आणि ओ पी इज लेस दॅन पी बी, म्हणजे ही लांबी सर्वात लांब असणार आहे, ही थोडीशी कमी असणार आहे आणि ही कमी असणार आहे. तर यांच्यात जर असं परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर इथे पाथ डिफरन्स येतो. म्हणजे हे आता सर्व सारख्या झाल्या, या रेषेपासून ह्या सारख्या झाल्या. पण अलीकडे इथे काही जागा आहे, इथे काही जागा आहे, म्हणजे ते काय असेल, पाथ डिफरन्स. मग यांचा पाथ डिफरन्स किती असेल, या ठिकाणचा असेल, यांचा पाथ डिफरन्स इथला असेल, ते बघायचं आहे आपल्याला. इन केस इथे काय दिले पाहूया सेकंड केसमध्ये. In second case, now take another point P at anywhere on screen. कुठेतरी आपण स्क्रीनवर काय घेतला, हा P पॉइंट घेतलेला आहे. All the rays किंवा waves on AB reaches at point P. म्हणजे AB पासून निघालेले रेज आपल्याला कुठे मिळतील, P या पॉइंटवर मिळतील. नेक्स्ट, आता इथे तुम्ही पाहायचं आहे, इथे डायग्रामही दिसेल, हेही दिसेल, थोडंसं लहान दिसेल, लहान. हिअर सी पी बी, पी बी कुठे असेल, त्याची वेळ छोटी, पी बी इज ग्रेटर दॅन, आता हा पी बी असेल, इथे बी आहे पहा, हा पी बी इज ग्रेटर दॅन कुणापेक्षा आहे, ओ पी पेक्षा आहे. ओ पी कुठे आहे, इथे आहे. म्हणजेच पी बी कितीने मोठा आहे तो आपल्याला कळेल. त्यानंतर ओपी पेक्षा, ओपी हा मोठा आहे एपी पेक्षा. म्हणजेच मी इथे असं परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर हा जो असेल एवढाच डिफरन्स, हा पाथ डिफरन्स असेल या ठिकाणचा. आणि तसंच जर इथे हे केलं असेल, असं जर केलं मी या ठिकाणी, तर या वेव्हचा हे पहा इथे दिसते पी सी दिसते, हा पाथ डिफरन्स असेल. म्हणजे इथे दोन रेचे, दोन स्लिटचे दोन पाथ डिफरन्स दिसत आहेत. आपण ती डायग्राम मोठी करून पाहूया. हा, आता इथे तुम्हाला निश्चळ दिसतं, इथे एक एवढा हा पाथ डिफरन्स दिसतोय पहा, एवढा. ओके, ओके हा या दोन रेचा पाथ डिफरन्स आहे. म्हणजे हा ट्रायंगल तयार होतो, इथे थीटा अँगल तयार होतो. तसंच या ट्रायंगलचा म्हणजेच इथे पाथ डिफरन्स बी सी हा तयार होतो. म्हणजे ओके हे पाथ डिफरन्स ओ पी, ए पी आणि ओ पी या दोन लाईनचा तयार होतो पाथ डिफरन्स वजा होऊन. आणि बी सी हा कोणाचा होतो, आता ह्या सर्वांचाच होतो पाथ डिफरन्स हा. तर आपल्याला त्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायचं आहे. हा, इथे पहा, इथे जे दाखवलेले आहेत हे पी बी ग्रेटर दॅन ओ पी ग्रेटर दॅन ए पी. हे आता तुमच्या डोळ्याच्या समोर तुमच्याकडे झेरॉक्स असलेल्या डायग्राम्स ठेवा आणि पहा. दीज वेव्स पाथ आर नॉट सेम इन लेंथ. हे सारखे नाहीत, हे लक्षात आलं. हिअर प्रोड्युसेस पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्स तयार होतात. मग आपल्याला ते खाली बघायचं आहे. नाव वी फाइंडिंग द पाथ डिफरन्स. आता पाथ डिफरन्स पाहूया आपण.
इन दिस केस द रे AP, AP हा वरचा छोटा असलेला, OP हा मधला अँड PB आर ट्रॅव्हल असेंडिंग, म्हणजे असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने, म्हणजे शेवटचा PB हा मोठा आहे. विथ इनिशियल रे, ते इनिशियल रे त्यांचे काय आहेत, P0 या ठिकाणी फोकस झाले. पहिल्याचा आहे AP0, OP0, BP0, यांच्यापासून ते क्रॉस झालेले, म्हणजेच त्या ठिकाणी एक अँगल तयार झालेला आहे, थीटा अँगल तयार झालेला आहे. आणि मग तो थीटा अँगल कसा तयार झालेला आहे, ड्रॉ द परपेंडिक्युलर AC परपेंडिक्युलर टू BP. आता जॉमेट्रिकल भाग आहे, AC परपेंडिक्युलर टू BP हा कुठे असेल, आता इथे पहा. म्हणजे इनिशियल रेज हे आहेत, इनिशियल, आणि नंतरचे जे रे आहेत नंतरचे हे इथे फोकस केले आहेत आपण. इथेही अँगल तयार झाला यांच्यात, इनिशियल आणि फायनल मध्येही अँगल जो तयार झाला आहे थीटा, तोच अँगल आपण इथे पाथ डिफरन्स ज्यावेळेस घेतो त्यावेळेसही होतोय, इथे पण होतो. इथे पाथ डिफरन्स घेतला ना, BC हे ट्रायंगल मिळतो आपल्याला ABC, इथे देखील हा आपल्याला अँगल थीटा मिळतो आणि ते सारखे असतात. डायग्राम मध्ये तुम्ही नंतरही पाहाल, क्लिअरली असं दिसेल. तर मग पुढे काय करायचं, हिअर वी गेट, या डिफरन्समुळं म्हणजे या नॉर्मलमुळं आपल्याला ते ट्रायंगल मिळालेलं आहे. हिअर वी गेट ट्रायंगल ABC आणि त्यातला अँगल A इज सेम अबो अँगल थीटा. हा जो थीटा अँगल तयार झालेला आहे यांच्याशी आणि यांच्याशी तयार झाला आहे, तसाच तिथेही त्रिकोणामध्ये जो अँगल तयार होतो तो सारखा आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं, परत एकदा दाखवतो मी. इथे पहा, म्हणजे इनिशियल हे पाथ आणि नंतरचा पाथ, इथे जो अँगल थीटा तयार झालाय तोच अँगल या त्रिकोणालाही तयार झालाय. आणि हा त्रिकोण कोणता आहे, ABC. हा इथे A पॉइंट आहे, इथे B पॉइंट आहे आणि इथे C पॉइंट आहे. हा ट्रायंगल ABC मिळालेला आहे. हां, तर इथे परत बघा, तुमच्याकडे नोट्स जर राहिल्या तर तुम्हाला मी हे फिरवत असताना तुम्हाला पटकन त्या नोट्समध्ये बघता येतील. तर त्या त्रिकोणानुसार वी टेकिंग द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा. मग आता साइन थीटा इथे दिले BC बाय AB. आता BC बाय AB हेही दाखवण्यासाठी तुम्हाला मला परत त्या ट्रायंगलमध्ये जावं लागेल. हे पहा ट्रायंगल कसा आहे तो, इथे काढलेला हा ट्रायंगल, हा ABC, मग इथे थीटा आहे, मग साइन थीटा इज इक्वल टू समोरील बाजू BC, ही BC डिवाइड बाय कर्ण ही बाजू म्हणजे AB. मग BC इज इक्वल टू AB साइन थीटा, साइन थीटा. मग AB म्हणजे काय, AB म्हणजे ए, स्मॉल ए, A/2 A/2 यांची बेरीज जर केली तर स्मॉल ए येतो. हे किंमत A/2 आणि A/2 म्हणजे ए येते, AB ची किंमत AB. म्हणून ही जी BC आहे हे पाथ डिफरन्स आहे, म्हणजे BC इज इक्वल टू काय मिळेल, मग A साइन थीटा मिळेल, A साइन थीटा. तर ते बघा इथे BC इक्वल टू काय मिळालं आपल्याला, इथे A साइन थीटा. कसं काढलं आपण, समोरील बाजू BC डिवाइड बाय AB. फ्रॉम फिगर AB ची किंमत काय A, इथे पुट अप केली. देअरफॉर रिअरेंज BC, हे इकडे घेतलंय, हे इकडे, BC इक्वल टू A साइन थीटा.
वेअर बी सी इज द पाथ डिफरन्स. कोणाचा पाथ डिफरन्स आहे? यांचा आहे, पी बी ए पी, म्हणजे बी सी इक्वल टू पी बी मायनस ए पी असो. तर आपण इथे बी सीला पाथ डिफरन्स असं म्हणलेलं आहे. पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय आहे? ए साइन थिटा आहे. तर आज आपण इथे पाथ डिफरन्स पर्यंत घेतलेला आहे. त्याच्यानंतरचा भाग उद्या पाहूया. तर पाथ डिफरन्स पर्यंत तुम्ही परत एकदा बघावेत.